ग्राहकांसाठी इथे हापूस आंबे, देवगडचा फेमस असा हापूस आता जांभळाची वडी ही डायबिटीससाठी आहे खास. नमस्कार मंडळी, मी आलो आहे आता पंकजकडे आणि पंकजचं आपलं बिझनेसचं काम सुरू आहे. बघताय तर इथे आलं आहे आपल्याकडे लाल पोहा, जो पंकज व्यवस्थित चाळून घेतोय. कारण जेव्हा माल येतो त्यामध्ये थोडाफार कणी असतोच, पण आपण जो ग्राहकांना माल देतो त्यातून पूर्ण कणी काढून मगच तो पॅकिंग करून देतो. अशा प्रकारे आपल्या प्लास्टिकच्या पॅकेट्स असतात ज्याच्यामध्ये हा चाळलेला पोहा, आणि आपला पोहा हा एक नंबरचा पोहा आहे. आपला पूर्ण जो पण कोकणी मेवा आहे तो वेंगुर्ल्यावरून येतो आपल्याकडे, आणि अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पॅकेटमध्ये भरलं जातं. आता पॅकेटमध्ये भरल्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रिक काटा आहे ज्यावरती आपण याचं वजन करतो. ग्राहकांना कोणताही माल देताना त्यामध्ये थोडी चुकी होणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेत असतो. आपण ग्राहकांना योग्य मापामध्ये हा माल पोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यामुळे बघताय तर आता हे जे पॅकेट पंकज भरतोय ते आहे पाव किलोचं, ज्याला त्यासाठी आपण 40 रुपये चार्ज करतो. आणि बघताय तर व्यवस्थित मापून आता काट्यावर बघू शकता तर 252 ते 54 ग्रॅम ह्या पाकिटाचं वजन आहे. हे पाव किलोचं पाकिट आहे आणि अशा प्रकारे भरून झालेली पाकिटं आपली रेडी आहेत. आता दिवसभर किंवा संडेच्या दिवशी असं पॅकिंगचं काम केलं जातं, कारण आपलं जे दुकान असतं पवलेकर ट्रेडिंग कॉर्पोरेशनचा जो कोकणी मेवा विकला जातो आज संध्याकाळी विकला जातो, त्यामुळे ही सगळी तयारी करावी लागते. तर मंडळी, ज्याप्रमाणे आपण ठरवलं होतं त्या पद्धतीने आपल्या आंब्याच्या मोसमाला आता सुरुवात झालेली आहे आणि पवलेकर ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण ग्राहकांसाठी इथे हापूस आंबे, देवगडचा फेमस असा हापूस आंबा उपलब्ध करून देतो आहे. आणि त्याची पहिली ऑर्डर आपल्याकडे आज आलेली आहे. तुम्ही बघू शकता तर टोटल हा 25 डझनचा माल आपल्याकडे आज आलेला आहे. आणि पॅकिंग बघा किती सुंदर आहे. आतमध्ये तुम्हाला फळ पण दाखवतो, तर फळ बघा केवढं मोठं आहे, साईज बघा. आपण थोडे कच्चेच मागवलेले आहे माल, कारण गरमी खूप आहे त्यामुळे लगेच आंबे पिकतात आणि जर जास्त पिकले तर ते नरम पडू शकतात आणि मग ग्राहकांना ते आवडणार नाही. त्यासाठी आम्ही असे आंबे मागवले जेणेकरून ते या आंब्यांचा आनंद कमीत कमी 1 आठवडा ते 10 दिवस घेऊ शकतात. आणि इथे बघताय तर याची पॅकिंग बघा. दरवेळेला आपल्याला जे दिसायची पॅकिंग ती पॅकिंग असायची लाकडाची, पण यावेळेला एक वेगळी मस्त अशी क्रेट, प्लास्टिक क्रेटमध्ये पॅकिंग आहे. आणि ही टोटल 5 डझनची पेटी आहे. पंकजला विचारूया आपण किती माल मागवला आहे आपण. पंकज, आपण सुरुवातीला जर ऑर्डर मागवणार होतो, पण ॲक्च्युली कसं यावेळी आंबे महाग असल्यामुळे आपण ऑर्डर घेऊन माल मागवलेला आहे. कारण उगाच माल मागवणार आणि वेस्ट जाणार, कारण भाव खूप वाढलेले आहेत. आता आपल्याकडे 6000 रुपये पेटी आहे ज्याच्यामध्ये 5 डझन आंबे आहेत. आणि आता आपल्याला 25 डझनची ऑर्डर आलेली आहे, त्यामुळे आपण या 5 पेट्या मागवलेल्या आहेत आता सध्या. आणि हा माल आपला कुठून येतोय पूर्ण? हा आपला पूर्ण माल देवगडचा हापूस, प्युअर देवगडचा हापूस आहे आणि म्हणूनच आपण तो मागवलेला. बाकी आपण इकडनं कुठून रत्नागिरी हापूस वगैरे कुठून मागवत नाही, आपण फक्त देवगडचाच माल विकतो. आणि एकूणच आता आपण बघतोय की कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि त्याचा आंबा व्यवसायावरती खूप परिणाम झालेलाच आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये आंबा खायला मिळेल की नाही हा पण मोठा प्रश्न निर्माण. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सीझनला भरपूर मोर लागलेला, असं वाटत होतं यावेळेला खूप आंबा मिळणार आहे, लोकांना खूप आंबा खायला मिळणार आहे. पण पावसाने पूर्ण वाट लावली आहे, मोर पूर्ण गळून गेलेला आहे. आणि ज्या ठिकाणी थोडंफार फळं राहिलेलं आहे तिकडनं आता जो माल येतो तो पण खूप कॉस्टली येतो, त्यामुळे पेटीचे भाव देखील खूप वाढले. आणि त्याशिवाय आता 2-3 दिवसापूर्वी पण कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला होता. जोरदार पाऊस झाला म्हणजे आता जे मोर लागत आहेत, जे सेकंड फळ बोलतो आपण त्याला, तो देखील जर असाच पाऊस पडून राहिला तर तो देखील गळून जाईल, लोकांना काहीच आंबा मिळणार नाही. म्हणजे आता जो आपल्याला हा आंबा मिळतोय हा आपल्यासाठी एक पर्वणी आहे. खरं तर ज्यांना जे आंबा लवर आहेत त्यांनी याची लवकरात लवकर ऑर्डर करावी आणि जास्तीत जास्त लोकांनी आंब्याचा आनंद घ्यावा. आपल्याला चांगला माल पोचवण्याचं काम आपल्या या पवलेकर ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करतोय. त्याशिवाय आपण सुट्टेसुद्धा देतोय, म्हणजे जर कोणाला 1 डझन किंवा 2 डझन असा माल जरी हवा असेल तरी आपण अशा पेपरमध्ये पॅक करून देणार आहोत.
बॉक्सेसमध्ये. आणि जर तुम्हाला कोणाला पूर्ण 5 डझनची पेटी हवी असेल तर अशा प्रकारे प्लास्टिकची 5 डझनची पेटी येणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आज आहे रविवारचा दिवस आणि सकाळचे वाजले आहेत 11:30. उन्हाचा पारा बघाल तर काय चढलाय. 2 दिवसापूर्वी आपला सगळ्यांचा मालवणी भाषा दिन झाला. तर तुम्हा सगळ्यांना मालवणी भाषा दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा बिलेटेड. आणि दुपारचे 11 वाजता एवढं कडक ऊन, सूर्य महाराज खूपच नाराज दिसतात आहे सध्या मुंबईकरांवर. आणि मी आहे आता मुंबईच्या जोगेश्वरीमधील कोकण नगरमध्ये आपल्या भावाच्या म्हणजेच पंकजच्या स्टॉलवरती. पुन्हा एकदा बरेच काही आयटम आहेत जे की आपले मे महिन्याचे स्पेशल, एप्रिल महिन्याचे स्पेशल किंवा असं म्हणावं लागेल उन्हाळी स्पेशल चालू झाले आहेत, त्याने ठेवलेले आहेत. तर त्याच्यावरती तर बोलूयाच, पण त्याआधी ह्या वाढलेल्या उन्हामुळे अनेक आजार पसरले आहेत आता सध्या, ताप वगैरे. आणि तसंच काहीतरी बरेच दिवस होतं, गेले काही दिवस व्हिडिओ करायला मिळत नव्हता कारण तब्येतच ठीक नव्हती. आणि घरामध्ये पण सगळ्यांचं तसंच चाललं होतं थोडंफार. आपल्याबरोबर निलेशसुद्धा आहे, इकडे बसलाय. आणि पंकज एक ऑर्डर सोडायला गेलेला आहे. सो आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपल्याकडे काय काय नवीन माल आलेला आहे आणि तो तुम्ही पंकजच्या म्हणजेच आपल्या बोलेकर ट्रेडिंग अँड कॉर्पोरेशनमधून विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपल्याला एका आपल्या सबस्क्रायबर शैलजा राणे यांनी आपल्याला एक ऑर्डर दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी 1 किलो आपला स्पेशल मालवणी मसाला मागितला होता. तो बघू शकता, किती सुंदर कलर असलेला आणि व्यवस्थित सगळी इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये मिक्स असलेला हा आपला 1 किलो मालवणी स्पेशल मसाला. आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना पहिलं टेस्ट करायचं आहे आणि नंतर त्या आणखीन ऑर्डर देणार आहेत. तर मला तर खात्री आहे की त्यांना नक्कीच आवडेल. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला ही 2 डझन आंब्याची ऑर्डरसुद्धा दिली होती. सो हे 2 डझन आंबे आहेत जे की आपण देवगडवरून मागवलेले होते. तर आपल्याबरोबर पंकज आहे. पंकजला परत एकदा विचारूया, पंकज कसा चाललाय बिझनेस तुझा? एकदम मस्त, खूप छान चाललाय आपला बिझनेस. आणि काय नवीन नवीन गोष्टी काय तू आता इन्व्हॉल्व करतोयस तुझ्या या बिझनेस? नवीन नवीन म्हणजे आता उन्हाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे आपण नवीन एक RTS आपले जे फक्त उन्हाळ्याच्या सीझनमध्ये होतात, हे RTS आपण घेतलेले आहेत. हे रेडी ज्यूस आहेत, तुम्हाला डायरेक्ट प्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 आहेत. एक आहे, एक कैरी आहे, एक कोकम आहे, एक लिंबू आहे आणि एक मँगो आहे. हे तुम्ही डायरेक्ट रेडी पिऊ शकता. तुम्हाला हे बनवण्याची गरज नाही, ते ऑलरेडी रेडी आहे. ओके. त्याचबरोबर आपण एक नवीन आयटम आणलेलं आहे आता, जांभळाची वडी. ही डायबिटीजसाठी आहे खास, कारण आपल्याकडे जांभूळ ज्यूस तो ऑलरेडी आहे, पण तो कॉस्टली असल्यामुळे लोकांना ते परवडत नाही. म्हणून आपण हे जरा त्यापेक्षा प्राईस कमी आहे आणि ही आपल्या डायबिटीजसाठी खूप चांगली आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती शुगर वगैरे काही नाही. पूर्ण डायबिटीस आहे तो ते नॅचरल आहे पूर्ण एकदम. ओके. त्याचबरोबर आपण आता देवगड हापूस ठेवलेला आहे आणि आपल्याला भरपूर सारा प्रतिसाद लोकांचा आलाय, त्यामुळे आपण ऑर्डर घेऊन त्यांच्या ऑर्डर पोहोचवलेल्या पण आहे. तर जसं की आपण ऑर्डर आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की काल जी ऑर्डर आपल्याकडे आली होती आणि सगळीच्या सगळी सेल पण झालेत. हो, सर्व सेल. आणि आता पुढच्या ऑर्डर आता येतात आहेत. एक 4-5 ऑर्डर आपल्याकडे आल्यात. तसं आपण तो माल मागवून आपण त्यांना पण ती घरपोच देणार आहोत. सो जर कोणाला तुला ऑर्डर द्यायची असेल हापूस आंब्याची, ते पण नैसर्गिकरित्या पिकवलेले, म्हणजे कोणताही केमिकल वगैरे यूज झालेलं नाही, झाडावरून डायरेक्ट काढून आपल्याला ते पाठवत आहेत. त्यामुळे पूर्ण प्युअर आपल्याकडे देवगड हापूस. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, मी आजकाल बघतोय बरेच जण व्हिडिओ किंवा स्टेटसमध्ये एकदम पिवळ्या कलरचे धम्मक असे आंबे ठेवतात हापूस नावाने. तर ते खरे आहेत की नक्की, त्याबद्दल काय सांगशील तू? ते असं आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, पण बहुतेक करून सध्या तरी केमिकल यूज होतो, त्यामुळे ते एवढे आंबे पिवळे पिवळे दिसत आहेत प्रत्येकाला. लोकांना वाटत आहे की ते ओरिजिनल आहेत,
असू पण शकतात असं नाही, मी कोणाच्या ह्याच्यावर नाव ठेवत नाही, पण जेवढे नैसर्गिक तुम्हाला भेटतील तेवढे तुम्ही घ्यावे अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि कारण कसं आहे, झाडावरचं पिकलेलं फळ हे पूर्ण तर कधीच पिवळं होत नसतं एवढं, हो, आणि ते तर त्यामध्ये आहे. थोडाफार हिरवटपणा नेहमीच दिसतो. पण हे जे आंबे येतात, जे भैये घेऊन फिरतात आहे किंवा इतर काही लोक विकतात आहे, त्याच्यामध्ये केमिकलचा नक्कीच वापर केलेला हो, असावा. नक्कीच केला असेल. आता त्यांची कशी आहे आपल्याला त्याचं हे सेलिंग स्ट्रॅटेजी आहे त्यांची. स्ट्रॅटेजी काय ते आपल्याला माहित नाही, पण आपण जो आंबा मागवतोय हा नैसर्गिक आंबा मागवतोय, त्यामध्ये कोणताही केमिकल वगैरे यूज झालेला नाहीये. आणि आपण असे पण आंबे मागवतोय जे की एक आठवड्याच्या टायमिंग मध्ये पिकतील, हो, जेणेकरून लोकं त्याचा आपण आनंद कच्चे घेऊ. आंबे मागवतोय जेणेकरून काय ते, कारण का गावावर इथे मागवणार त्यामध्ये लक्झरीमध्ये वगैरे आपण ऑर्डर मागवतो, त्यामुळे ते पिके मागवले तर आपण ते दबले जाऊन ते खराब होतात. त्यामुळे आपण कच्चे आंबे मागवतो, जेणेकरून आपण कस्टमरला सांगतोय की ते तुम्ही 5-6 दिवस ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते पिकून प्रॉपर खाता येईल. आणि आता उन्हाळा पण सुरू आहे, गरमी खूप आहे, तर या सीझन मध्ये मग आंबे जर पिके मागवले तर ते खराब होण्याचे खराब चान्सेस पण होण्याचे जास्त कारण असतात. ते चेपून ते दबून ते खराब होणार, त्यामुळे Okay. ते खाण्याच्या लायक राहणार नाही. आणि जी पॅकिंग वगैरे आहे ती पण खूप छान आहे. हो, यावेळेला यावेळीची आपल्याकडे. पॅकिंग आपली दरवेळी आपण बॉक्स मध्ये पॅकिंग असते, पण यावेळी आपल्याला आपण क्रेट मधून पॅकिंग करतो, जेणेकरून आंब्यांना काही इजा होणार नाही. ओके, तुम्ही बघताय तर हे सगळे आयटम आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. याच्यामध्ये RTS तर पंकजने सांगितलं, हा जाम आहे. त्यानंतर मिरचीचं लोणचं आहे. इथे आपल्याकडे 3-4 प्रकारची लोणची आहेत. मग त्याच्यामध्ये करवंदाचं लोणचं असेल, मिक्स लोणचं, आंब्याचं लोणचं, गोड लोणचं. त्यानंतर इथे बघताय तर कोकम आगळ, जो की आता फार दुर्मिळ होत चाललाय, कारण गेल्या वर्षी पीक आलंच नव्हतं, म्हणजे पाऊस पडल्यामुळे कोकम आलेच नाही, आणि त्यामुळे आता याची कॉस्टिंग पण खूप महाग झाली आणि शॉर्टेज पण खूप आहे. पण आपल्याकडे तो उपलब्ध आहे अगदी रास्त दरामध्ये. त्याचबरोबर आवळा सरबत, कोकम सरबत आहे आपल्याकडे, कैरी पन्ना सुद्धा आहे. चटण्यांमध्ये तुम्ही बघू शकता तर इथे आपल्याकडे आहे लसूण चटणी, तिळकूट आहे आपल्याकडे, उडदाची पिठी आहे मसाल्याची आणि व्यतिरिक्त मसाल्याची सुद्धा. इथे आपल्याकडे या ताकातल्या मिरच्या आहेत. जसं पंकजने सांगितलं, डायबिटीजसाठी स्पेशल असं जांभूळ वडी हा सुद्धा आपण आयटम आणलेला आहे. इथे मसाला भरलेल्या मिरच्या आहेत. इकडे कोकणाची शान म्हणजे खाजं, आल्याचं खाजं आपल्याकडे आहे. कडकडे लाडू आहेत, शेवाचे लाडू आहेत, त्याचबरोबर शेंगदाण्याचे लाडू सुद्धा आहेत. इथे आपण आंबा पोळी सुद्धा ठेवलेली आहे, जी की स्पेशली देवगडवरून आपण मागवलेली आहे. आता आपण जाऊया मसाल्याच्या सेक्शनकडे. तर मी सुरुवात करतोय लाल तिखट पाठवून. ही मिरची पावडर आहे, लाल तिखट. त्याच्यानंतर ही आपली कोकणातली गावठी हळद आहे. इथे गरम सामान सुद्धा ठेवलेलं आहे, आपण गरम मसाला सुद्धा ठेवलेला आहे, जो की तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर इथे स्पेशल संडे मसाला आपल्याकडे अवेलेबल आहे. फिशसाठी, मच्छी लवरसाठी आपण खास मच्छी मसाला सुद्धा ठेवला आहे, जो की तुम्ही मच्छी फ्राय करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर मसाल्यामध्ये मुख्यतः 2 आपल्याकडे क्वालिटी आहेत. एक आहे मालवणी भाजका मसाला आणि दुसरा आहे आपला स्पेशल, जो की मालवणी स्पेशल मसाला. या मसाल्याला खूप डिमांड आहे. गेली 2-3 वर्ष आपण हा बिझनेस करतो आहे आणि आपल्याकडे मोस्ट सेलिंग जर कोणता आयटम असेल तर आपला हा स्पेशल मसाला आहे. लोक रिटर्न ऑर्डर करतात आहे आणि बरेच आपले ऑनलाईन कस्टमरसुद्धा आहेत. त्याचबरोबर आपला अजून एक महत्त्वाचा आणि मोस्ट सेलिंग आपला आयटम आहे हे आपले लाल पोहे, जे की जनरली लोक रोज खरेदी करतात. त्याचबरोबर उकडे तांदूळ, आपल्याकडे गावठी नाचणीसुद्धा आहे. पिठांमध्ये आपल्याकडे घावण्याचं पीठ आहे. त्याचबरोबर गावठी नाचणीचं घावणे पीठ हे युनिक गोष्ट आहे, ही सगळीकडेच भेटत नाही आहे, ती आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आंबोळी पीठ आहे आपल्याकडे, वडापीठ आहे. जर चिकन वड्यांचा प्लॅन करतात त्याच्यासाठी आपल्याकडे वडापीठसुद्धा आहे. थालीपीठसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. इथे बघताय तर आपल्याकडे कोकमसुद्धा अवेलेबल आहेत आणि रसाळ कोकम आहेत. अशी नाहीत की सुकी, आपण शॉर्टेज आहे म्हणून सुकी कोकम देतोय. चांगली रसाळ कोकम आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर ह्या आवळाचा सुका आवळा, गोड आवळा, तो सुद्धा आपल्याकडे आहे. त्यानंतर मच्छीच्या सारामध्ये किंवा कालवणामध्ये जे वापरतात असं तिरफळ, हे सुद्धा आपल्याकडे आहे. याचा खूप सुंदर सुवास येतो जेवणामध्ये. आणि काजूसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. काजू आपण ऑर्डरप्रमाणे घेतो आहे, कारण काजू सध्या खूप महागही आहेत आणि मोठी ऑर्डर असेल तर आपण ते मागवतो आहे, कारण अननेसेसरी आपल्याकडे तो माल जर येऊन पडला तर तो माल खराब होण्याचे चान्सेस असतात. पण जशी तुमची ऑर्डर असेल, मग आपल्याकडे भाजलेले काजू आहेत, सालीचे काजू आहेत, 4 नंबर काजू आहे, 7 नंबर काजू आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये लागतील ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचबरोबर इथे बघताय तर जांभूळचा ज्यूस, जो की डायबिटीजसाठी खूप उपयोगी आहे, तो आहे आपल्याकडे. इथे चॉकलेट्स आहेत,
त्या चॉकलेट्समध्ये मँगो चॉकलेट, टेरीचं चॉकलेट आणि पेरूचं चॉकलेट आहे. इथे मुटियाल आहे ज्याला कोकम बटर म्हटलं जातं, जे की पायांना लावलं जातं. त्याचबरोबर कधी जर तुम्हाला पोटात वगैरे दुखत असेल तर तुम्ही भाकरीला वगैरे लावून सुद्धा खाऊ शकता याला गरम करून. तो हे आहे आपलं कोकम बटर. फार युनिक गोष्ट आहे, सगळ्यांनाच माहीत नाही आहे, पण जे कोकणातली लोक आहेत त्यांना नक्कीच माहीत असणार. पंकज, जे आपले व्ह्युअर्स आहेत जे आपला हा व्हिडिओ बघतात आहे आणि त्यांना तुझे हे मालवणी प्रोडक्ट जे अस्सल आपण कोकणातून मागवतो ते जर ऑर्डर करायचे असतील तर ते तुला कसे ऑर्डर करू शकतात? ते माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 9920522682 आणि माझा अजून एक अल्टरनेट नंबर आहे 8655117158. या 2 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मला ऑर्डर देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या स्टॉलवर व्हिजिट देखील करू शकता. आपला स्टॉल जोगेश्वरीमध्ये कोकण नगरमध्ये आहे आणि नियर कोकण हॉस्पिटल जवळ आहे. तर आपला रोडवरच असल्यामुळे कोणी तुम्हाला सांगू शकता आपला स्टॉलचं ॲड्रेस. त्याचप्रमाणे तुम्ही मला फेसबुकवर DM करू शकता किंवा इंस्टाग्रामवरही देखील मेसेज करू शकता. इंस्टाग्राम ID व फेसबुक ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन होईलच. त्यावर नक्कीच नक्कीच सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्याला स्क्रीनवरती दिसतच असतील पंकजच्या. तर तुम्ही या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती पंकजला कॉल करू शकता. व्हॉट्सअप केला तर आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावण्या आणि पाठवणं आम्हाला पण सोयीस्कर पडेल. हो, तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट डिटेल्स भेटतील. प्राइस लिस्ट देखील तुम्हाला तिथे उपलब्ध होईल आणि आपण सगळीकडे डिलिव्हरी करतोय. हो, आपण त्या डिलिव्हरीचा प्लॅन कसा असेल जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर? आपल्या ऑर्डर ऑल ओव्हर मुंबईमध्ये सगळीकडे जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील आहे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण पाठवतो. तर तुम्हाला जिथे ऑर्डर पाहिजे तिथे आपण उपलब्ध करून देऊ शकतो. ओके ओके.